अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय। मुरुड येथे दत्त मूर्ती स्थापनेच्या वेळेस मूर्तीची स्थापना झाली आणि महाराज बाहेर आल्यानंतर मंडपामध्ये आनंदाच्या भरात काय म्हणाले, मी दगडाच्या मूर्तीची स्थापना का करायला लागलो, तर अमृतकुंड येथे सीतेच्या नाहणीजवळ मी गुहेमध्ये अनुष्ठानला बसलेलो होतो. तर त्यावेळेस सीतेच्या मूर्तीतून दुधाच्या धारा मला येत होत्या म्हणून मी ह्या दगडाच्या मूर्तीची दत्ताची स्थापना करायला लागलो. सहज आनंदाच्या भरात बोलून गेले. आणि मुरुड येथे दर यात्रेला दत्त जयंती झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गुरुमंत्र देण्याचा कार्यक्रम असायचा ठरल्याप्रमाणे दरवर्षी. मग सोलापूरचे घोडे परिवार त्यांनी सद्गुरू काशीनाथ महाराजांचा गुरुमंत्र घेतला आणि नंतर काही दिवसानंतर सहज गोंदवल्याला दर्शनासाठी गेले. मग तिथं गेल्यानंतर तिथली जी व्यवस्था वगैरे काय पाहून त्यांच्या मनात आलं, फक्त आपण जर अगोदर इकडं आलो असतो तर इकडला गुरुमंत्र घेतला असता, असं फक्त मनात त्यांच्या आलं. आल्यानंतर थोड्या दिवसांनी महाराजांनी त्यांना दृष्टांतमध्ये दाखवलं काय महाराज काय आहे ताकद. तर गुरुमंत्र घ्यायला रांग लागायची भरपूर, 200-300 लोकांची. त्यांच्या अनुष्ठानची रूम आहे मुरुडला, त्या अनुष्ठानच्या रूममध्ये त्यांनी गुरुमंत्र देत असत. तर त्या रूमपासनं दत्त मंदिरापर्यंतच्या पुढं लाईन लागलेली आहे. आणि तिरुपतीचा बालाजी गुरुमंत्र घ्यायसाठी महाराजांच्या रांगेत थांबलाय. दत्त मंदिर जवळ बारी आहे. मग महाराजांनी काय केले, एक भक्तांना पाठवून रांगेत कशाला त्याला ताटकं थांबायचं म्हणून आणि बोलवून घेऊन त्याला गुरुमंत्र दिला. असा दृष्टांत घोडे या परिवारातील लोकांना झाला. झाल्यानंतर त्यांना जी हुरहुर मनात वाटली, बाबा आपण इकडला गुरु केला असता, मग त्यांनी आपले गुरु किती महान आहेत हे त्यांना दाखवून दिलं महाराजांनी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु काशीनाथ महाराज की जय. आणि एक वेळेसचा प्रसंग, उमरगा येथे शेतामध्ये महाराज सारखं शेतात कामात राहायचे. पावसाळ्याचे दिवस होते आणि शेतात काम करत असताना पावसात चिखल झाल्यामुळं शेतात खुरपायला येईना, काही काम करता येईना म्हणून 10-11च्या सुमारास गोट्यामध्ये बसले होते महाराज. बसल्यानंतर सहज विषय निघाला. म्हणले, एक तुम्हाला अमृत म्हणून सांगतो म्हणले, तुमच्यावर एखादा असा प्रसंग आला, कुठलाच सहारा नाही, त्या प्रसंगाच्या वेळेस तुम्ही जर फक्त माझं नाव घेतलो किंवा गुरुमंत्राचा जप केलो, तर तुम्ही कुठेही असू द्या, इंग्लंड लाख कोसावर जरी असलात, अशा प्रसंगाच्या वेळेस तुम्ही फक्त माझं नाव घेतलो किंवा गुरुमंत्राचा जप केलो, तर त्या एका क्षणामध्ये त्याचा प्रतिकार व्हायला पाहिजे. कसलाही प्रसंग असू द्या तुमच्या. त्यावरून त्याने एक उदाहरण दिले. हे आचलेरचे सिद्धरामेश्वर स्वामी, त्यांना मुघळखोडच्या गादीवर महाराजांनी बसवले. तर त्यांच्यावर एक प्रसंग आला होता. त्या स्वातंत्र्याच्या काळामध्ये 15-20 यवन तलवारी घेऊन त्यांना मारायला आले. राऊंड मध्ये घेतले, मारायला आले. आल्यानंतर सिद्धरामेश्वर स्वामी बिलकुल घाबरले नाहीत, हसायला लागले. हसायला लागल्यानंतर ती मारायला आलेले लोक म्हणले, अरे आम्ही तुला मारायला आलो, तू तर हसायला लागला. सिद्धरामेश्वर का म्हणले, अरे तुम्ही काय मारताव म्हणले, माझ्या माग माझ्या गुरुची शक्ती महान आहे. कोण? नाव सद्गुरू काशीनाथ महाराज. फक्त नाव घेतलं ना, एका क्षणामध्ये ते सगळे पळून गेले. म्हणजे असे प्रत्यक्ष घटनेच्या वेळेस घडलेले घटना आहेत, प्रत्यक्ष अनुभवातले. आणि दुसरं एक उदाहरण दिले. तेरला पद्मसिंग पाटलाचे वडील माधवराव पाटील, ह्यांना एक प्रसंग आला, समोर त्यांना बंदुकीनं गोळ्या मारायला होत्या. त्या प्रसंगाच्या वेळेस माधवराव पाटलालाही आत्मविश्वास होता, आपल्या गुरुची शक्ती आपल्या पाठीमाग आहे,
ह्याने काही करू शकणार नाहीत. तर अक्षरशः बंदुकीमध्ये गोळ्याचं पाणी झालं. प्रत्यक्ष घडलेले त्या त्या काळात अनुभव आहेत. आणि तिसरं एक उदाहरण त्यांनी असं दिले, समजा तुम्हाला आठवणही नाही गुरुमंत्राची, अशा एका व्यक्तीला तेरला त्याच स्वातंत्र्याच्या काळामध्ये एक तांबोळी होता. त्यानं आपल्या महाराजांचा गुरुमंत्र घेतलेला होता. त्यावेळेस हिंदू मुस्लिमचे भांडण चालू होतं. मग हिंदूच्या लोकांनी त्यांना मारायला घेतल्यानंतर एक जण काय म्हणलं, बाबा आता तुला मारणार आहोत आम्ही, तुला काही तुझ्या देवाचं नाव घ्यायचं असलं तर घे. मग त्याला आठवण झाली महाराजांची, महाराजांचं नाव घेतलं आणि गुरुमंत्र म्हणला. त्या क्षणाला त्यांनी मारले तर नाही, शेवटपर्यंत त्याला संरक्षण दिले. अशा ही प्रत्यक्ष त्या त्या काळात घडलेल्या घटना आहेत. लाखो भक्तांना लाखो अनुभव आहेत. ज्या त्या परीनं आपापल्या भक्तिभावनेनं लाखो भक्तांना पावला पावलाला अनुभव आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु काशीनाथ महाराज की जय. धन्यवाद. मन्मथ अण्णा काळे यांचा आपण अनुभव ऐकलात. आणि आज आम्ही मुरुड येथील मठात बसलेले आहोत आणि उत्स्फूर्तपणे ह्या भक्तांनी हे 2-3 अनुभव आपल्याला जे सांगितले ते अक्षरशः खरे आणि त्याला बघणारे पण लोक आहेत. सद्गुरू काशीनाथ महाराजांची शक्ती खूप महान आहे आणि आपण खूप भाग्यवंत आहोत. त्यांच्या चरणी आपले डोके आहे, आपल्याला संरक्षणाचं कवच आहे. कितीतरी प्रसंग असे सांगता येतील, अगदी आमच्या सुद्धा जीवनात झालेले. पण आता आपण आज मन्मथ अण्णाचे अनुभव ऐकून त्याचा विचार करायचा आहे आणि सद्गुरूवरची श्रद्धा, नामावरची श्रद्धा वाढवायची आहे आणि तेच तारणहार आहेत आपल्याला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरू काशीनाथ महाराज की जय.